न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। बातमी आहे अकोल्याहून। अकोला तालुक्यातील वीरगाव येथील तरुण श्याम वसंत वाघचौरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून सोमवारी सोसाट्याच्या वादळी वारा सुटला होता। यावेळी अकोला परिसरात गारांचा पाऊस चालू होता। मात्र वीरगाव येथे कोणतीही पावसाची चिन्हे नसताना अचानक तुरळक पाऊस चालू झाला। श्याम वाघचौरे आपल्या शेतात काम करत असताना अचानक वीज श्याम यांच्या उजव्या खांद्यावर कोसळली आणि श्याम हे जागीच मृत्युमुखी पडले। अतिशय तरुण, उमदा, सामाजिक आणि धार्मिक आवड असलेले श्याम मयत झाल्याने गावावर शोककळा पसरली। त्यांच्या पश्चात एक पत्नी, 2 लहान मुली, वयस्कर आई-वडील, 4 बहिणी असा परिवार आहे। अवकाळी पावसाने एकतर पिकाचे नुकसान आणि त्यातून शेतकऱ्याचा अपघाती जाण, यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय। या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अकोल्याहून सुनील भोंगळ, गरजा महाराष्ट्र न्यूज। शेतात परिवार सोबत राखणदारी करणाऱ्या आदिवासी महिलेवर तिच्या पतीला चाकूचा धाक दाखवून दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची माणुसकीला काळिंबा फासणारी घटना अकोल्यात घडली। अकोल्यातील बर्शी टाकळी तालुक्यातील सिंदखेडा शेत शिवारात गरीब आदिवासी कुटुंब राखणदारीचे काम करते। काल रात्री 11 वाजताच्या दरम्यान 2 मोटारसायकल स्वारांनी शेतात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबातील महिलेवर सामूहिक बलात्कार केलाय। यावेळी दोघांतील एकाने पीडितेच्या पतीच्या मानेवर चाकू लावून धाक दाखवलाय व त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केलाय। या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी पुढाकार घेतल्यानं या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील एकाची ओळख पटली असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत। त्यांचा शोध पोलीस करतायत। निवडणुकीआधी महिला सुरक्षेबाबत गांभीर्य दाखवून बोलणाऱ्या भाजप सरकारच्या गृहराज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच महिला सुरक्षित नाहीत, तर राज्यातील महिला सुरक्षेविषयी न बोललेलेच बरे। महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना भाजप सरकार यासंबंधी कधी जागे होणार असा सवाल सामान्य जनतेपुढे उमटला आहे। खाना खाया ना, पलंग पे बैठा था मैं, तो कुत्ते का आवाज आया मेरे को। कुत्ते का आवाज आने के बाद में मैं बाहर निकला तो एकदम से टट्टे में से निकला ना, मेरा गर्दन पे छुरी लगाया। इससे मेरा घर वाले उठा, वो उठा, वो विष्णु मुंडे उसके पीछे भागा। शंकर मुंडे भागा, उसको ना पकड़ के पटक दिया उसको ना, उसका बलात्कार किया उसने। मेरा पे औजार लगाया। 7 वाले आदमी ने औजार लगाया? हाँ, उसके साथ वाले। उसके बाद में वो आया ना, उसने फिर लगाने ये गया उसके साथ वाला। और तुम्हारे सामने? मेरे सामने उसने भी बलात्कार किया। फिर मेरे को कितने जन थे तुम? 2 जन। फिर आपने क्या किया? मेरे को मकान के अंदर ले गया वो दोनों ने। भाई बाहर खड़ा था, वो बाहर खड़ा तो जान भगाने के लिए वो भागा था। मेरे को भी मालूम नहीं थी। वो दोनों ने पूरा घर का सामान फेंका किया, न पंप चुरा के, न मेरा मोबाइल भी, न बैटरी। कौन थे आप पहचानते उनको? कौन थे उसमें? आप पहचानते उसमें से एक जन नाम मालूम है क्या? वो अभी बता शंकर मुंडे। पुलिस ने क्या बोला? अभी कुछ FIR लिखा पुलिस ने? तक्रार लिखी क्या? हाँ, सकाळी मी नेहमीप्रमाणे 7:30 वाजता शेतात आलो, तर मला रस्त्यावरच माझ्या शेतावर जो कामगार आहे त्याची बायको गोविंद आणि मीरा रस्त्यातच रडताना दिसले। त्यांना विचारलं काय झालं, तर त्यांना सुरुवातीला तर सांगताच आलं नाही। ते बैला ढसा रडत होती। तर मी शांत करून तिला विचारलं, बेटा काय झालं तुला? तर ती म्हणाली की मेरे जबरदस्ती किया दोनों ने। मग तिला शांत केलं, तिच्या नवऱ्याला शांत केलं आणि पूर्ण विचारलं। तर आमच्या शेतामध्ये विहीर खोदताना एक शंकर देवराव मुंडे नावाचा कामगार आला होता। त्याला आम्ही हाकललंही होतं, त्याला आम्हाला बच्चलम वाटला म्हणून। त्याचं सांगणं झालं की तो शंकर होता, तो आणि त्याच्यासोबत एक जण होता। या 2 जण रात्री 10 नंतर शेतात आले। मी झोपलेलो होतो, बायको दाराजवळ होती झोपलेली। कुत्रे भुंकले म्हणून मी जागी झालो। जागी झाल्यानंतर मला दिसलं तट्ट्यातून 2 जण। तर मी जसा उठलो तसंच एकाने माझ्या गळ्यावर सुरी लावली। त्याच्या गळ्यावर पाहिलं तर मला सुरीचे चांगले वर्ण दिसले आणि याची बायको ते पण पळायला लागली। तर त्याची बायकोला जो शंकर होता तो त्याच्या मागे लागला। त्यांनी तिला मारून खाली पाडलं आणि याच्या गळ्याला सुरी लावली असताना याच्या डोळ्यासमोरच तिच्यावर जबरदस्ती केली। तिला केला मी तिची आता
आपला याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट झाली की नाही, 376 ग होता त्या यामध्ये ड झाला आहे. ते रजिस्टर गुन्हा दाखल केलेला आहे. सर्व सिस्टमॅटिक काम झालेलं आहे. न्याय वैज्ञानिक पुरावे सुंदर भेटलेला आहे आम्हाला. आरोपी जुना क्रिमिनल आहे. आमच्या टीम त्याच्या मागावरती आहे. लवकरच अटक होईल आणि त्याला शिक्षेपर्यंत आम्ही पोहोचू हे ठाम करायचं. सगळ्यात महत्त्वाचा विषय की काल रात्री 11 साडेअकरा वाजता जगदीश तारापुरे यांचं शेत शिवार आहे. सिंदखेड म्हणून इथून बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव येतं. त्याच्यामध्ये तिथे मायग्रेट झालेले एक कोरकू कुटुंब आहे. ते अमरावती जिल्ह्यातले आहेत. ते दोघेही जण काम करतात. त्या महिलेवर रात्री 11 साडेअकरा वाजता बलात्कार झाला असा फोन सकाळी मला तारापुरे साहेबांनी केला आणि नंतर ते बार्शी टाकळीच्या पोलीस स्टेशनमध्ये महिलेला घेऊन आले. एक 8:30-9ला काहीतरी मी जेव्हा इथं पोचले तर ते लोक इथं पोचलेले होते आणि पोलीसवाल्यांनी सुद्धा खूप स्पेसिफिकली पठाण नावाचे जे इथले PSI आहेत त्यांनी पहिलं FIR नंतर होईल, पहिलं मी फिर्याद देतो, आरोपी पकडून आणतो असं म्हणून गाडी काढून स्वतः गेले. स्पॉट पाहिला. त्या गावात त्या आरोपीला शोधलं. जेव्हा तो आरोपी फरार झालाय असं कळलं तेव्हा त्याचा भाऊ आणि त्यांनी त्या बलात्कार करताना घेऊन गेला होता ती गाडी हे घेऊन पोलीस स्टेशनला ते आले. सो दॅट वॉज व्हेरी नाईस फॉर मी. हा पहिला विषय. दुसरा, जाधव म्हणून इथले जे PI आहेत ते सुट्टीवर होते. त्यांना फोन केला, ते आले. त्यांनी सुद्धा लवकरच कागदपत्र तयार करून घेऊन तिचं मेडिकल करण्यासाठी तिला बार्शी टाकळी RH ला पाठवलं. बार्शी टाकळी RHच्या देशमुख सरांना पण मी स्पेशल थँक्यू म्हणेल, डॉक्टर देशमुखांना, की ज्यांनी FIR आणि व्हिडिओग्राफी ते होत राहील. कागद आणला त्याच्यापासून पहिलं तिचं वजायनल आणि सर्वायकल स्मिअर घेऊन जे काय मेडिकलच्या दृष्टिकोनातून असतं ब्लड ते सॅम्पल्स घेऊन सील करून ठेवतो, बाकीचा रिपोर्ट मी नंतर देईल असं म्हणून मला कोऑपरेट केलं. त्यामुळे या तिन्ही सरकारी अधिकाऱ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते. अकोल्याहून डॉक्टर मुदस्सीर अहमद गर्जा, महाराष्ट्र न्यूज. बातमी आहे अमरावतीहून. अमरावती जिल्ह्यात दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा पिकांचे व आंब्याच्या बहाराचे, संत्र्यांचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री नामदार प्रवीण पोटे यांनी तातडीने जिल्हाधिकारी किरण गीते यांच्याकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2016च्या रात्रीचं नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलासा, नुकसान भरपाई देण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने नुकसानाची माहिती घेण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. आज पालकमंत्र्यांनी चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर जसापूर, कोदेरी, शिरसगाव, दलालपूर, करजगाव या गावातील शेतीस भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गीते, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप आदी उपस्थित होते. चांदूर बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन तेथील पदाधिकारी आणि अधिकारी तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू, असे नामदार पोटे म्हणाले. अमरावतीहून संजय कुडाळकर, गर्जा, महाराष्ट्र न्यूज. बातमी आहे कोपरगावहून. कोपरगाव येथील रवींद्र शशिराव बिलोरे, राहणार सोनार वस्ती, धरणगाव रोड यांचे लाईट बिल भरले नसल्यामुळे लाईट मीटर काढल्याचा राग मनात धरून कोपरगाव येथील विद्युत महावितरण कर्मचारी ओंकार साईनाथ चव्हाण आणि किरण सुभाष झावरे यांना दिनांक 27 रोजी मारहाण केली. सदर घटनेची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करूनही 2 दिवस झाले तरी सदर आरोपींवर कोणतीही कारवाई न केल्याने सोमवारी दिनांक 28 रोजी कोपरगाव विद्युत महावितरण कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. तहसीलदार आणि कोपरगाव पोलीस स्टेशन यांना त्यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांनी म्हटले की सध्या मार्च एंडमुळे वसुलीचे काम चालू असून लाईट बिल न भरल्यामुळे रवींद्र बिलोरे यांचे मीटर काढल्याने त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यास मारहाण केली. सदर घटनेची रीतसर तक्रार देऊनही पोलिसांनी आरोपींवर कुठलीही कारवाई केली नसल्याचा निषेधार्थ आम्ही सदर मूक मोर्चा काढला आहे. याबाबत कर्मचारी जालिंदर पांढरे यांनी अधिक माहिती दिली. कर्मचारी तसेच मराठा वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब थोरात, महावितरणाचे ग्रामीण उपविभागाचे कनिष्ठ अभियंता मालपुरे SR यांनी सदर मारहाणीचा निषेध केलाय. या मूक मोर्चामध्ये महावितरणाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सामील होते. आम्ही बिल वाटत असताना त्या बिलोरे या माणसाचे
मीटर पिढी केलेले असताना 3 दिवस झालेले पिढी केले असताना तो टाकळीमध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला दम दिला. त्यानंतर मग आम्ही बिल वाटत असताना त्यांनी समोर येऊन गाडीला गाडी आडवी लावली आणि डायरेक्ट मग बोलला की तंगडे तोडून टाकेन तुमचे आणि याच्या पुढे येत दिसले तर तंगडे तोडून टाके आणि पुढं लगेच मी त्याला सांगितलं व्यवस्थित बोल तर तो त्यांनी लगेच गच्ची धरून मारहाण करायला लागला. जो महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर थकबाकीच्या प्रकरणात जो हल्ला झाला त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत आणि त्या निषेधासाठी आम्ही तहसील कार्यालयाला निवेदन दिलं आणि त्याची एक प्रत आम्ही पोलीस स्टेशनला दिली. पोलीस स्टेशनने त्याबाबत कुठलीही कार्यवाही केलेली उचित अशी कार्यवाही केलेली नाही. पोलिसांनी जर कधी उचित कार्यवाही केली तर आम्हाला हा पूर्ण मार्च महिना वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि अशा घटनांमध्ये पोलिसांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं हीच अपेक्षा या निवेदनाद्वारे आणि या आमच्या निषेध मोर्चाद्वारे त्यांना आम्ही व्यक्त करीत आहोत. कोपरगावहून सुनील भोंगळगरचा महाराष्ट्र न्यूज. बातमी आहे राहुरीहून. राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील हॉटेल फन अँड फूडवर हल्ला करणाऱ्या टोळक्यास अद्यापही पोलिसांनी अटक करण्यात यश आलं नाहीये. या घटनेतील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी राहुरी तालुका बियर बार असोसिएशन कडून राहुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. रविवारी रात्री 8च्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं दारूचे आणि जेवणाचे पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल मालकास आणि चालकास मारहाण करून दगडफेक करत दहशत निर्माण केली होती. याबाबत पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी करून देखील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही. संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा सर्व जिल्हा बियर बार असोसिएशन परवाने परत करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय. यावेळी राहुरी तालुका बियर बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश सोनावणे, उपाध्यक्ष जयेश मुसमाडे यांच्यासह जिल्हा बियर बार असोसिएशन अध्यक्ष हेमंत जाधव, प्रदीप पंजाबी आदींसह हॉटेल चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो आता हल्ला झाला काल परवा जर त्या असंच परत होत राहिलं तर त्यामागे सर्व परमिट मालक लोक आणि नगरचे सर्व परमिट धारक सुद्धा त्यांच्या मागे उभे आहेत. तिथून पुढे आणखीन आंदोलन करण्यात येईल. म्हणजे परत असे काही काय झाले गुन्हे वगैरे तर त्या हिशोबाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. सगळ्या युनियनच्या हिशोबाने आम्ही सगळं परत रस्त्यावर उतरू आणि त्या हिशोबाने कडक कारवाई करण्यात येईल. आंदोलन करू. त्यांच्यावर आम्ही आत्ताच पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. पण इथून मागचे जे त्यांचे गुन्हे पाहता यांच्यावर पूर्वी 6 महिन्याचे त्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत त्या मुलांवर. या म्हणजे हे मुलं जे आहेत हे गुंड प्रवृत्तीचेच मुलं आहेत. तर यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी याच्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनला सगळेजण मिळून आलो होतो. साहेबांना निवेदन दिलं. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही यांच्यावर कडक कारवाई करू. यासाठीच आम्ही सगळेजण जमलो. राहुरीहून सुनील भोंगळगरचा महाराष्ट्र न्यूज. यावर्षी आधीच अल्प पावसाने दुष्काळ आणि नापिकी कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला या अवकाळी पावसानं आणि गारपिटीच्या अस्मानी संकटानं घेरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भासह होत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यांना शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना आणि फळबागांना याचे झड पोहोचत आहे. काल मध्यरात्री अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात या अवकाळी पावसासह गारपिटानं शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, आंबा आणि फळबागांना फटका बसलाय. पहिलेच या वर्षी कमी पावसानं खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना चांगलाच फटका बसल्यानं तो पहिलेच हवालदिल झाला होता. त्यात या गारपीटनं त्यांच्या संकटात वाढ झाली. इथं काल रात्री जे वातावरणात अचानक बदल झाला. 2 दिवसापासून थोडं वातावरण हे होत होतं. तर काल रात्री अचानक रात्री 1 ते 1:30 वाजता खूप जोराची हवा सुटली. त्या हवेमुळे कच्चा माल जो होता लिंबू, संत्रा या फळबागाचं नुकसान झालं फार मोठ्या प्रमाणात आणि हरभऱ्याच्या गाठ्या एवढी तर लहान बोरा एवढी गार झाली. 15 ते 20 मिनिटापर्यंत सतत गार झाली. त्याच्यामुळे जे गहू राहिलेले आहेत सोंगायचे, हरभरे राहिलेले आहेत यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि फळबागांचं पण नुकसान आहे. याच्यामध्ये जे आता पाहू शकता आपण आता आधीच पाण्याची पातळी कमी झालेली आहे आणि त्यातल्या लिंबूला यावर्षी म्हणजे जो काही आता मोजका बार राहिला होता
याचे म्हणजे पाणी कमी असल्यामुळे याचे पैसे होत होते काही ना काही, जे भावात वगैरे याचे कसर निघू शकत होती, पण रातच्या हवेमुळे आणि गारपीटमुळे ते पण अक्षरशः नुकसान झालेलं आहे. काल गारपीट झाली, चांगली बोरावळी गार होती, निंबू लय पडलं खाली, नुकसान लय झालं. सोयाबीन तर काहीच नाही झालं, कापूस तर काहीच नाही, पूर्ण बाजूचं शेत हे त्याच्यात सोयाबीनच होतं, सोयाबीनही झालं नाही काही. आता कशावर दरमदार होती तुम्ही? याच्यावरती निंबू होती, आता ते निंबू बी गाडीनं गारपीट झालं. आता काय आता दिसते आहे तुम्हाला, पहा खाली ते काहीच नाही भेटलं. काल मागच्या वर्षी जे गारपीट झाली होती त्याची नुकसान भरपाई भेटली होती का तुम्हाला? नाही, भेटली नव्हती. काही शेतकऱ्यांना भेटली, काही शेतकऱ्यांना भेटली आणि काहींना नाही भेटली, पण त्यात आपलं काही नावच नव्हतं. अकोल्याहून डॉक्टर मुदस्सिर अहमद, गर्जा, महाराष्ट्र न्यूज. यावर्षी अल्प पावसाने शेतकऱ्याला नापिकी आणि कर्जबाजारीला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील फडणवीस सरकार शेतकऱ्याच्या या स्थितीकडे दुर्लक्ष करत असल्यानं सत्तेत सहभागाची असलेल्या शिवसेनेचे अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी हा प्रश्न रेटून धरत आहे. आज राज्याचे गृहराज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांना शासकीय विश्रामगृहात घेराव घालून हवालदिल शेतकऱ्याला दिलासा देण्याचं मोठं काम करावे अशी मागणी केली आहे. या जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, त्याला अनुदान द्यावे, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी 4 छावण्या उभाराव्या आदी मागण्यांचे निवेदन सोपवले. यामध्ये पालकमंत्र्यांनी या मागणी संदर्भात दुजोरा देत शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार गोपीकिशन बाजेरिया यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांच्या दालनात याविषयी बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिले. यानंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर शिवसेनेचा तीव्र आंदोलन छेडल्याचा इशारा दिलाय. युती सत्तेतल्या पक्षाला जर शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे शासन दरबारी आवाज उठवावा लागत असेल तर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत असतील का, असा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. येत्या 2 तारखेला या जिल्ह्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्याची आणेवारी 42 पैशाच्या आत आलेली आहे. संपूर्ण दुष्काळग्रस्त परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली असताना शासन या विषयावर गंभीर नाही, लक्ष देत नाही. मागामी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या गोष्टीवर अवगत केलं होतं. आम्ही नंतर 2 तारखेला मोर्चा सुद्धा काढायला जाहीर केलं, परंतु माननीय पालकमंत्र्यांच्या यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज यांना आम्ही पूर्ण या गोष्टीची अवगत करून दिलं, असं त्यांना निवेदन दिलं. किंवा शासनामध्ये शिवसेना सहभागी असताना आंदोलन करणं योग्य नाही, परंतु आता तुम्ही आमच्यावर अशी परिस्थिती आणाल तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला हा निषेध म्हणून एक मोर्चा शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यावा लागेल. तर आपण आमच्या मागण्या ह्या जिल्ह्याच्या मान्य केल्या, ताबडतोब दुष्काळ जाहीर केला तर आम्ही या गोष्टीपासून दूर राहू. तर त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलं की आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून एक माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावतो आणि या विषयावर आपण चर्चा करून हा जिल्हा खरोखर आपण लवकरात लवकर दुष्काळग्रस्त जाहीर करायला भाग पाडू, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, शब्द दिला. त्यामुळे तुर्तास आमच्या मोर्चाचा सध्या आम्ही स्थगित ठेवलेला आहे. आज त्यांच्याशी भेटलो, परंतु तरी या अधिवेशनाच्या काळापर्यंत जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केला नाही तर मग या अधिवेशनामध्ये निषेध म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागेल, मोर्चा काढावा लागेल. त्यासाठी आम्ही भेटायला आलेलो. अकोल्याहून डॉक्टर मुदस्सिर अहमद, गर्जा, महाराष्ट्र न्यूज. बातमी आहे पाथर्डीहून. पाथर्डी शहरातील 10वी आणि 12वीची परीक्षा केंद्रे कॉपीच्या विख्यात सापडली आहेत. गतवर्षी येथे पेपर पळवल्याची घटना घडली होती. यावर्षी शिक्षक पोलिसात बंदोबस्त मागण्यास गेले असता पोलीस निरीक्षकाने शिक्षकास शिवीगाळ केली. याच्या निषेधार्थ पाथर्डी तहसीलदारांना परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचं निवेदन शिक्षकांच्या वतीने देण्यात आले. यावेळी श्रीकांत काळोखे यांनी तीव्र भावना व्यक्त करून घटनेचा निषेध व्यक्त केलाय. दरम्यान वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडलाय. मी नवनाथ उच्च माध्यमिक विद्यालयात कारंजी येथे 1 वाजण्याच्या सुमारास माझे स्टेशनरी कामाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी देण्यास गेलेल्या विवेक मोरे याला विरोध करणाऱ्या शिक्षक संजय अकोलकर यांना विवेक मोरे यांनी शिवीगाळ करून त्याचे डोक्याला जबर मारहाण करण्यात आली.
ही घटना करंजी येथे घडली आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी संजय मारुती अकोलकर यांनी आपली तीव्र भावना व्यक्त केली. शुक्रवारी गणिताचा पेपर होता. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ठिया दिला असतानाही कॉपीचे प्रकार सुरू होते. MN निराळे येथील केंद्रावर 5 परीक्षार्थी कॉपी करताना पकडण्यात आले. पुढील सर्व पेपरला पाथर्डी शहर आणि तालुक्यातील केंद्रावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या परीक्षेच्या काळात शहरातील झेरॉक्स मशीन केंद्रबंदी जमावबंदी सक्तीने पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाची चर्चा करणार असल्याचं माध्यमिक शिक्षण अधिकारी लक्ष्मण पोले यांनी सांगितले. पाथर्डी शहरात अनेक विद्यार्थी खास परीक्षेसाठीच येतात. या काळात शहरातील लॉजेस देखील हाऊसफुल असतात, अशी माहिती अनेक शिक्षकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे. आणि एक शिक्षक म्हणून आमच्याकडे कसं पाहिलं जातं, ही प्रशासकीय व्यवस्था जर एका शिक्षकाला अशा पद्धतीने वागणूक देत असेल तर सामान्य माणसासाठी हे कशी वागणूक देत असतील, सामान्य माणसाला हे कचऱ्यासारखं वागवत असतील. आणि म्हणून ही जी मुजोरी आहे या पोलीस निरीक्षकांची, या मुजोरीला आळा बसला पाहिजे. पाथर्डीहून सुनील भोंगळकरचा महाराष्ट्र न्यूज. पाथर्डी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना एकूण 27 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या तालुक्यातील एकूण 47 लाभार्थ्यांचा समावेश असून आज 21 लाभार्थ्यांना बैलजोडीचे खरेदी करून वितरित करण्यात आले आहे. यावेळी सभापती संभाजी पारवे, जिल्हा कृषी अधिकारी BS सकपाळ, कृषी अधिकारी मधुकर घोडके, पशुवैद्यकीय अधिकारी स्वप्नाच्या लोखंडे आदींसह लाभार्थी उपस्थित होते. या विशेष घटक योजनेअंतर्गत नवीन विहीर, पाईपलाईन, बैलजोडी, बैलगाडीच्या योजनेचा लाभ अनुसूचित जातीच्या शेतकरी लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी बैलजोड्यासह इतर शेती योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी BS सकपाळ यांनी केले. या योजनेविषयी पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी मधुकर घोडके यांनी अधिक माहिती दिली. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवले पाहिजे. पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने जास्तीत जास्त अशा गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत असून ज्या व्यक्तींना लाभ घ्यायचा असेल त्यांनी पंचायत समिती कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करावा असे आवाहन पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी केले. योजनेतील प्रत्येक लाभाचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, या योजना स्वतःहून वापराव्या असेही आवाहन पालवे यांनी केले. योजनेअंतर्गत एकूण 14 बाबीचा लाभ घेता येतो. त्यापैकी नवीन विहिरीसाठी 1 लाख रुपये, बैलजोडीसाठी 30,000 रुपये, बैलगाडीसाठी 15,000 रुपये, विहीर दुरुस्तीसाठी 30,000 रुपये, पाईपलाईनसाठी 20,000 रुपये इत्यादी लाभ घेण्यास शेतकऱ्यांनी इच्छुक झालं पाहिजे. बैलजोडी आणि बैलगाडी या व्यतिरिक्त जलसंधारणाची कामं घ्यावीत विशेष घटक योजनेमधून, असं या निमित्ताने मी शेतकऱ्यांना आवाहन करतो. पाथर्डीहून सुनील भोंगळकरचा महाराष्ट्र न्यूज. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 2015 मधील कामाचा आढावा बैठक संपन्न झाली व फोटोच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. नानासाहेब पवार सभागृहात पार पडला. महाराष्ट्रातील राहुरी, धुळे, जळगाव, सोलापूर, नंदुरबार येथील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधींनी ही आपापल्या विद्यापीठाने केलेल्या उपक्रमाचा आढावा सादर केलाय. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पीक वन संरक्षण आणि शेतकरी हक्क अधिकारी भारत सरकार नवी दिल्लीचे रजिस्ट्रार जनरल डॉ. RC अग्रवाल हे होते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. KP विश्वनाथा हे होते. डॉ. भीमराव उल्मेक, डॉ. किरण कोकाटे संचालक विस्तार शिक्षण तथा संचालक संशोधन श्री बाबूराव निर्मल नियंत्रक, श्री मिलिंद ढोके विद्यापीठ अभियंता व श्री सोपान कासार कुलसचिव यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यापीठांचे प्रतिनिधींचे आढावा सादर करून झाल्यावर प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाले. शेवटी कुलगुरूंच्या भाषणाने समापन झाले. Wonderful work, everybody. So we can give a good applause for this. Sir, as I could see, I don't understand the Marathi, but I was just discussing with Dr. Kokade while in the morning. So what is this Magoba? He told that it is a lateral structure. And then we were just seeing that what is this Hindi called and other things. So, but we see it's a
beautiful idea to have this retrospection, and in Hindi we call it as Anudarshan. I was saying maybe it is called also Avlokan, but Avlokan is something review, or we just examine something, we do the Avlokan. But you see, nowadays everybody talks of this introspection also. So I was very happy to see a breed in goat called Magyar local breed. Goat, but it was sheep, yeah, sheep. So just about 3 kilometers away from Magyar, I spent almost about 15 years of my journey there, and it was a wonderful time for me. And I was so happy to see this very innovative program, that is Magova, that is the retrospective of what you have achieved. And also I am very happy to know that this great institution is serving the farming community since almost 47 years. And before that also, the Pune Agricultural College. राहुरीहून सुनील भोंगळ, गरजा महाराष्ट्र न्यूज. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.